हाय वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला व्हिडिओ ऑन करा. ज्याचं ज्याचं शक्तिपात झालं त्याचं ऍक्टिव्हेशन होईनाच. ज्याचं नाही झालं त्यांना तेवढे एनर्जी नाही जाणवणार. एनर्जी जाणवायचे हात रब करा. व्हिडिओ ऑन करा. हात रब केले. आता त्या हाताला असं जवळ असे करा आणि हळूहळू जवळ आणा. एक बघा मॅग्नेटिक खिचाव येईल. एक मॅग्नेटिक फिलिंग इन काहीतरी सेन्सेशन हातामध्ये व्हायब्रेशन होत आहे का? आणा जवळ 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 जवळ. हात भारी झाले. जड होत असेल हात. एकदम जड झाले हात. एकदम जड झाले बघा. आहे का? ही आहे एनर्जी. ही आहे रेकीची एनर्जी. आता ज्याचा शक्तिपात झाला त्यांना रिझल्ट कळतो. ज्यांचा शक्तिपात नाही झाला त्यांना तेवढा रिझल्ट नाही येत. ठीक आहे. आता 10% ऊर्जाने शक्तिपात झाला रेकी लेवल 1 मध्ये. ठीक आहे. एक मिनिट थांब. नेटवर्क इश्यू येऊन राहिला वाटते. जॉईंट होतात आणि एक्झिट होत आहे नेटवर्क इश्यूमुळे. चला अटोनमेंट कसं करायचं, ऍक्टिव्हेशन कसं करायचं ते शिकवते मी तुम्हाला. ठीक आहे. 2-3 शक्तिपात झालेल्या लेडीज जोडलेल्या. ठीक आहे. सगळ्यात पहिले रेकीला कॉल करणं शिकायचं आहे. विदाऊट रेकीला कॉल तुम्हाला एनर्जी फील होत नाही. आधी रेकीला प्रार्थना करायची आहे. रेकीला कॉल करायचा आहे. ठीक आहे. हात जोडायचे आहे रब करून. मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे. हे ईश्वर गुरु माझी साथ करा. हे ईश्वर गुरु माझी साथ करा. हे ईश्वर गुरु माझी साथ करा. आपले चक्र इथे असतात. आपले चक्र इथे असतात. आता हे जे चक्र तुम्ही जेव्हा ऍक्टिव्ह कराल ना तेव्हाच ती एनर्जीचा फ्लो अजून जोरामध्ये वाढते. एकदम असं असं चिठी चालल्यासारखं किंवा एकदम जोराजोरात व्हायब्रेशन होतं किंवा गरम सेन्सेशन, कुणाला थंडे, कुणाला मुंग्या चालल्यासारखं, कुणाला असं राऊंड राऊंड, असे सगळ्यांचे सेन्सेशन वेगवेगळे आहे. ठीक आहे. मग आता हे चक्र तुम्हाला ऍक्टिव्ह करण्यासाठी फक्त 3 महिने प्रॅक्टिस करायला लागते. त्यानंतर तुमची एनर्जी एवढी वाढते ना का तुम्हाला स्वतःमध्ये चेंज झालेला येईल समजून. आता बघा कुठल्याही गोष्टीला वेळ तर द्यावा लागेल ना. लगेच तर होणार नाही. कुठली डॉक्टर जवळ जातो तो 3 दिवस आपल्याला सांगतो गोळ्या खा, तेव्हा तुम्हाला पूर्ण आराम लागेल सांगतो ना डॉक्टर. मग आता तसंच आपलं कुठल्याही गोष्टीला जेव्हा आपण अप्लाय करत आहे आपल्या जीवनामध्ये तर त्या गोष्टीला काही तर वेळ द्यावा लागेल ना. आता ही चक्र ऍक्टिव्ह कसे करायचे, तुमच्या जो सिम्बॉल नाही माझ्याजवळ मी टाकत आहे. ठीक आहे. हात घ्या असे. तुम्ही सिम्बॉल नाही टाकायचे, सिम्बॉल नाही टाकायचे तुम्हाला. फक्त हात घ्या. माझ्याजवळ आहे ती टाकून राहिली मी. चला हात असे ठेवायचे. क्लॉक वाईज 21 वेळा फिरवायचं आहे. किती वेळा? 21 वेळा. मोजत बसायचं नाही. अंदाजाने करायचं. एनर्जी जाणवते. चला. चार्ज, हील, प्रोटेक्ट मै पामचक्र. हळूच करायचं 21 वेळा. चार्ज, हील, प्रोटेक्ट मै पामचक्रा. चार्ज, हील, प्रोटेक्ट मै पामचक्रा.
चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा. आता या हातावर करायचंय क्लॉकवाईज. चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा. वंदना मॅडम कुठं गेल त्या करा लवकर. ऍक्टिव्हेशन चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट. हळूहळू करायचं, हळूहळू करायचंय. चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा. वंदना मॅडम माझ्याकडे बघा, हे बघा हळू करायचंय. चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, हळू करा, हळू करा. चार्ज असं असं बघा, असं कपशेप मध्ये करा, असं कपशेप बनवा असं. हा हा. चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्र. हळूच करायचंय. क्लॉकवाईज फिरवायचं, घडीचा काटा जसं ज्या दिशेने फिरतो ना तसं करायचंय. चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट मैं पाम चक्र. आता या एनर्जीला पकडायचंय हातामध्ये. आता अजून आहे का, ज्याचा शक्तिपात झाला त्यांनाच थोडा काही फायदा होईल, थोडा जास्त नाही. ज्याचा शक्तिपात नाही झाला त्यांना एवढा फायदा होत नाही. चला क्लॉकवाईज फिरवायचंय. इथं 7 चक्रा, डोक्यावर हात घ्या, डोक्यावर 7 चक्र करायचे. कप शेप मध्ये हात घ्यायचाय. चार्ज क्लॉकवाईज फिरवायचाय. चार्ज हील प्रोटेक्ट मैं 7 चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट मैं 7 चक्रा. गोल घुमवायचंय, गोल घुमवायचंय वंदना मॅडम, गोल घुमवायचंय. चार्ज हील प्रोटेक्ट मैं 7 चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट मैं 7 चक्रा. झाला. इथं मणिपूर चक्र असते बघा, नाभीच्या 3 बोटावर मणिपूर चक्र असते. मणिपूर चक्राला चार्ज करायचं, कारण का, हे जे मणिपूर चक्र आहे हे वरचे चक्र आणि खालचे चक्र बॅलन्स करते, म्हणून त्या चक्राला सेपरेट करायचं. ठीक आहे.
क्लॉकवाईज फिरवायचंय. मी दाखवते, माझा खालचा भाग दिसणार नाही. कसं करायचंय चक्रावर. मणिपूर चक्राला, इथे नाही, मणिपूर चक्राला करा. नाभीच्या 3 बोटं वर. हा, कप शेप मध्ये हात. 4 झील प्रोटेक्ट में मणिपुर चक्रा. 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 4 झील प्रोटेक्ट मणिपुर चक्रा. म्हणा तुम्ही थोडंसं, मी एक हे आलं. झालं बघा. आता ह्या हातामध्ये एनर्जी पकडली ना. आता असं ठेवायचंय हार्ट चक्रावर. 4 झील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 काही काही नेटवर्क इश्यू होऊन राहिला ना, त्यांचे कॉल येते. 4 झील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 बस झालं. बघा, मी ना तुम्हाला काल 7 चक्रा शिकवले, पण औरा विसरले मी. आपण गोष्टी केल्या पण औरा शिकवायलाच विसरले. हे जे दिसते शरीर, आणि शरीरच्या भोवती जे 7 लेअर दिसून राहिली आहे ना, हे औरा आहे. हा औरा तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, ठीक आहे. औरा डोळ्यांनी दिसत नाही, पण फील होतं. आता त्याच्यासाठी उदाहरण सांगते. कुणातरी व्यक्तीला बघून एक इंटेन्शन येते, हा किती नकारात्मक दिसून राहिला, कसा दिसून राहिला, बिमार असल्यासारखा. हा चालते येतो इंटेन्शन, येते ना. अनम्यूट करा ना, अनम्यूट करा. मग ते नेटवर्क चाललं जाते ना मदत, मला कळत नाही मग कोणी बोललं नाही की. रश्मी मॅडम, तुम्ही रोज मला तुमची एसी ने पंखाच दाखवता. तुम्ही दिसा ना. तुम्ही दिसणार नाही तर मला तुमची एनर्जी कशी कळेल. असा समोर ठेवा आणि बसा.
ठीक आहे, आता ठीक आहे. सांगा मला एक गोष्ट, कुठल्या उद्देशाने जुळले रेकी सोबत? उद्देश असतो. बघा, जोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये दुःख प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्ही रेकीसोबत जुळत नाही. आता एक उद्देश असेल, एवढं पर्सनल शेअर नका करू, पण थोडं सांगा कुठल्या उद्देशाने जुळले तुम्ही रेकीसोबत? मला विचारतायत? हो हो हो. अच्छा. मन शांतीसाठी आणि जे टेन्शन्स वगैरे आहे, हा, म्हणजे जुळले ना. माइंड, हा माइंड इकडे समजलं तिकडे मला, नाही गेला. समजलं. समजलं. खाली राहतो, खाली ते म्हणते ना, खाली दिमाग शैतान का घर. ओव्हर थिंकिंग होते, विचार येते, आपल्यालाच आपलं मन खाते, आपल्यालाच कसं तरी वाटते. तेच गोष्ट. आता सांगा मग, आता थोडस असा ठेवा मोबाईल आणि ऐका म्हणलं, ठीक आहे? बस तेवढाच. दुसरं काही नाही. कारण ना कसं वेळ काढून जुळतो ना आपण, वेळ काढून कुठल्या तरी उद्देशाने वेळ काढून जुळलो ना आपण, मग त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे ना आपल्याला. तर खूप मन लावून ऐकायला लागते एखादी गोष्ट. मॅथच्या वेळ टीचरचं माहितीये का, आपल्या माइंडमध्ये फिक्स होतं मला मॅथ येत नाही, म्हणून आपण मन लावून ऐकत बी नव्हतं. बरोबर ना? चलो. कोणाचं बॅकग्राऊंड साऊंड येतंय? चला म्यूट करा, हा? थोडं म्यूट करा, बोला, मला बरं काय? वाटन. तुम्ही सगळेजण. मी ऐकलंच नाही. कोणाचा आवाज येत आहे थोडं म्यूट करा ना, ज्यांचा आवाज येत आहे ते. बाकी ज्यांचा. मला ऐकायला नाही आलं, कानात हे होतं. अच्छा, ठीक आहे. आता शिकवायचं भरपूर आहे, मी शिकवते पूर्ण, कारण उद्या मी क्लास घेणार नाही, आजच क्लास खतम करते. शनिवारी आणि रविवारी क्लास होत नाही, ठीक आहे? आता इथून रेकी लेवल 1चा क्लास मी आज समाप्त करते. हे शरीरच्या भोवती 7 चक्र, 7 लेहर असते, 7 सूक्ष्म शरीर असते आपले. कुठलीही तुमची नकारात्मक ऊर्जा किंवा कुठलीही गोष्ट सगळ्यात पहिले तुमच्या औरामध्ये येते आणि औरामधून तुमच्या 7 चक्रामध्ये येते, आणि मग तुम्हाला त्रास जाणवते कुठल्याही गोष्टीचा. ज्याप्रमाणे तुम्हाला 2 टाइम जेवण करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा औरा स्ट्रॉंग ठेवण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही म्हणाल औरा दिसत नाही, पण तो फील होते. एखादा व्यक्ती बघा, पूर्ण माहोल चेंज करून टाकते, असा एक व्यक्ती येतो कार्यक्रम असला तिथे बघा. जसं म्हणजे एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर बघा, आपण सगळेजण बसून आहे, अख्खं गाव बसून आहे, अख्खी सिटी बसून आहे ना, प्रधानमंत्री मोदी आले, त्यांचा औरा सगळ्यांना कनेक्ट होतो, वाटतो स्पेशल व्यक्ती वाटते. आणि तोच एखादा व्यक्ती तुम्ही गल्लीतून उचलून आणून उभं ठेवा बरं, त्या व्यक्तीचा औरा कसा वाटन? कळलं? औरानं व्यक्तिमत्व दाखवते. जसं आता आपल्याला जर तुम्ही मी कुणी बी आपण निगेटिव्ह असेल ना, तर आपल्याला ते लगेच समोरचा व्यक्ती ओळखतो औरावरून, लगेच लक्षात येते हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आता दुसरी गोष्ट, औरा कनेक्ट कसा होतो. आता तुम्ही मला कनेक्ट कसे झाले, किंवा मी तुम्हाला कशी कनेक्ट होते? आपण लग्नामध्ये सकाळी तयारी करून जातो छान, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचं स्माईल बघितलं किती सुंदर असते. आपले कपडे म्हणजे जे आपण आतमधून खुश असतो ना, त्या खुशीने चेहरा किती चमकतो. लग्नात जातो, लग्न लावून येतो, घरी आल्यानंतर आपल्याला काय होते, कसं तरी वाटते, आता झोपतो मी, होते का? त्याचं ते फक्त नॉर्मली नाहीये, ते नॉर्मली नाहीये. लग्नामध्ये कितीतरी लोक येते आणि कुणाची नकारात्मक ऊर्जा किती लेवलची आहे हे आपल्याला माहित नसते, तर ती टच होऊन जाते. म्हणून ती एखादी वेळ टच झाली, प्रत्येकच वेळेस वाटते असं नाही म्हणत, मी पण कधी कधी वाटते. बाकी उन्हामध्ये वाटणं ती गोष्ट वेगळी, पण स्पेशली खूप खराब वाटणं ती गोष्ट वेगळी. तर त्या व्यक्तीचा औरा आपल्याला टच होतो. आता कोणी जर घरामध्ये प्रॅक्टिकल असेल ना, तर प्रॅक्टिकल करून दाखवते, नाही कारण तर मी सांगते तुम्हाला एकमेकाचा औरा कसा कनेक्ट होतो. तुम्ही तुमच्या मुलांसोबत ट्राय करून बघा घरी. हात रब करायचे, त्यांना असं समोर उभं ठेवायचं आणि म्हणायचं की हळूहळू हळूहळू समोर ये, आणि हे हाताले हात जेव्हा असे टच होतात ना, एनर्जी फील होते. करा तुम्ही आता माझ्यासोबत, चला हात रब करा. चला आणा माझ्याकडे, हळूहळू असं इमॅजिन करा की तुम्ही येत आहे, माझ्या हाताला हात टच करत आहे. काही मॅग्नेटिक फिलिंग येत आहे का? मुंग्यासारखे गरम सेन्सेशन, थंड काहीतरी होतं का? मला जोरात होत आहे. काहीतरी होतं का? तुमचे सगळ्यांचे आले ना, माझे हात भारी झाले. होतं का काहीतरी? सांगा. म्यूट आहे सगळ्या तुम्ही.
गरम मुंग्यासारखं गरम वाटतंय. होत आहे. हात हात थोडस होतं जड ना? पडल्यासारखं वाटतं. हा. झालं ना? ही आहे औराज एनर्जी. झाली. आता मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी कनेक्ट झाली. कशी कनेक्ट झाली ते मला माहिती आहे, कशी कनेक्ट झाली तर अशी कनेक्ट होते. आता आपण बसमध्ये जातो, बसमध्ये येतो, कुठला व्यक्ती त्याची नकारात्मक ऊर्जा किती लेवलची आहे हे आपल्याला माहित नसते. आणि कदाचित जर आपला औरा कमजोर असला तर त्याची एनर्जी जी आपल्याला टच करून जाते ना, तर मग आपल्यामध्ये सुद्धा तेच प्रॉब्लेम येते. ऐकलं असं एखाद्या नकारात्मक व्यक्तीसोबत राहायचं नाही. किती वेळा ऐकलं आपण? ऐकतो ना? तर का बरं नाही राहायचं? कारण त्याचे विचार त्या व्यक्तीसोबत राहणं, त्याची औरा कनेक्टिव्हिटी, आपण त्या व्यक्तीसारखं बनतो. एखाद्या घरामध्ये जर चिडचिड व्यक्ती असताना आपण चिडचिड करत नाही, आपला स्वभाव छान आहे, पण विचार करा, जसं एक्झाम्पल सासूबाई. सासूबाई कुणाची एकदम चिडचिड करण, घनघन करण, बोलत राहीन. सून जर चांगली असन, कधीतरी प्रत्युत्तर देते ती. म्हणजे कसं आहे, आपण त्या व्यक्तीसारखं बनत चालतो. कळलं? त्याला औरा कनेक्टिव्हिटीचं म्हणते. आता ओळखाचा कसा हा औरा? प्रत्येकच औराचे आपापले कलर असतात नॅचरली, जे गॉड गिफ्ट आपण घेऊन आलेलो आहे. पण तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता, त्या मेडिटेशन मध्ये तुमचे 7 चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होते, 7 चक्रामध्ये कुठलंही चक्र जर जास्त ऍक्टिव्ह झालं तर तुमचा औरा कलर चेंज होतो. आता बघा, मी इथं तुम्हाला दाखवलं होतं बघा, हे इथे दिसते का तुम्हाला? ऐक, काय झालं स्क्रीनला? हा, हे कलर दिसत आहे. हे तुमचे 7 चक्राचे कलर आहे. ऑरेंज कलर, लाल कलर, हा थोडा केशरी कलर आहे, हिरवा कलर आहे, निळा आणि पर्पल. हे चक्राचे कलर आहे. मी काल शिकवले तुम्हाला, सांगितले ना काल, दाखवले होते ना मी तुम्हाला इमेज. इथेच दाखवते बघा, पुन्हा बघा. बघा, हे दिसले कलर, चक्राचे कलर दिसले का? या चक्रानुसार ते आपले सूक्ष्म शरीरचे असे कलर असतात. आता बघा, सगळ्यांचा इथं औरा कलर वेगवेगळा आहे. सगळ्यांचा औरा कलर वेगवेगळा आहे नॅचरली. पण तुमचं जे चक्र प्रेझेंटमध्ये जे ऍक्टिव्ह असेल ना, त्या ऍक्टिव्हचा वेगळा आहे. आता जसं माझा नॅचरली कलर ना ग्रीन आहे औराचा. मी 2-2, 3-3 वर्ष आजारी पडत नाही. ग्रीन कलर आपला हेल्थसाठी आहे. होत नाही, मी 3-3 वर्ष आजारीच पडत नाही. पण आता प्रेझेंटमध्ये माझा जो याचा कलर आहे ना, मी जे मेडिटेशन करते, त्या मेडिटेशननी माझा 3rd आय चक्र ऍक्टिव्हेट आहे, तर निळा कलर आहे माझा औराचा प्रेझेंटमध्ये. आता बघायचा कसा? दुसऱ्या व्यक्तीला म्हणायचं समोर बस आणि त्या व्यक्तीच्या नाकाच्या या टोकाकडे बघायचं कंटिन्यू. लगेच येत नाही, कॉन्सन्ट्रेशन करायला वेळ जाते, पण ट्राय करायला काही बिघडत नाही. 1-2 वेळा केलं की येऊन जाईल. आता तुम्ही माझ्या नाकाच्या टोकाकडे बघा, माझा कलर दिसतो का सांगा? कॉन्सन्ट्रेशन करा थोडा वेळ. दिसला का कुणाला कुठला तरी थोडा? वेळ जातो याला, कॉन्सन्ट्रेशनला वेळ जातो, वेळ द्यावा लागते. बरं, जाऊ द्या. घरी वेळ राहतो आपल्याजवळ, मुलांचा वगैरे बघून घ्या ना. मुलाला समोर बसवायचं, डोळे बंद करायला लावायचे आणि त्याच्या नाकाच्या त्या टोकाकडे बघायचं. आता हा झाला दुसऱ्याचा. स्वतःचा कसा बघायचा? आरशासमोर उभं राहायचं, नाकाच्या या टोकाकडे कंटिन्यू बघायचं. स्वतःचा औरा कलर दिसतो. 1-2 वेळा नाही दिसन, हार मानाची नाही, पुन्हा ट्राय करायचं. दिसते, ठीक आहे. आता प्रत्येक वस्तूला, प्राण्याला औरा असतो. तुमच्या जवळ असलेल्या ह्या मोबाईलला सुद्धा औरा आहे. आता बघा, एक तुमच्याकडे पेज आहे का? पेन बुक घेऊन बसले का तुम्ही? त्या पेनाने, लाल पेनाने असं एक डॉट, सॉरी, जो पेन असेल त्या पेनाने एक असं डॉट काढा. थोडा मोठा काढजा, थोडा नॉर्मल. आता त्याला कॉन्सन्ट्रेशननी बघा, त्याचा औरा दिसेल.
याच्यावर काढत होते, पेजवर काढत होतं मॅडम. दिसलं का? बाजूने बघा, एक सफेद कलरचा प्रकाश दिसत असेल, त्या ब्लूच्या बाजूने हो राईट. दिसला? तो झाला हा. त्या पॉइंटचा औरा. तसाच आपल्याला प्रत्येक वस्तूचा, प्राण्यांचा, व्यक्तीचा औरा पाहायला मिळतो. थोडा म्हणजे टाइम द्यायचा आहे. आता कसं कुठलंही काम पण सुरुवातीला करतो तर थोडंसं कळत नाही ना कसं करायचं, पण करता करता लक्षात येते आणि लगेच कळतं. कळला औरा? कुणाचाही औरा कसा बघायचा? आता या औरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते, या औराला क्लीन कसा करायचा? आता रोज जसं जेवण पाहिजे तसं औराला क्लीन करावं लागते. अफर्मेशन सांगते मी. रेकीला ज्याचं झालंय शक्तिपात त्यांनी रेकीला कॉल करायचाय, हात रब करायचे, कप शेप मध्ये हात ठेवायचे. अफर्मेशन बघा, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूच हात खाली न्यायचे. कदाचित नकारात्मक ऊर्जा असेल तर हात भारी होतात. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूच हात पायाखाली, पायापर्यंत न्यायचे. त्या ऊर्जांना पकडायचंय हातामध्ये. पायापर्यंत हात नेऊन ऊर्जांना पकडायचंय. बघा असं पकडायचंय त्या ऊर्जांना हातामध्ये. फूंक मारायची 3 वेळा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आता सांगा, नकारात्मक ऊर्जा औरा टच होऊन जर आपल्याला खराब लागू शकते, तर आपल्या ऊर्जा आपण घरामध्ये सोडवतो, कोणाला कोणापर्यंत पोहोचेल नाही का त्या ऊर्जा? पोहोचेल की नाही पोहोचेल? बरोबर मॅडम. पोहोचेल ना. आता माझ्या सेकंड लेवलला जे ऍडमिशन आहे ना, सेकंड लेवल, थर्ड लेवलची जी ऍडमिशन आहे ना, एक मॅडम आहे. ती प्रोसेस आहे. हिलिंग कसं करायचं ना, ती प्रोसेस आहे. विदाऊट प्रोटेक्शन त्यांनी हिलिंग केलं त्यांच्या 3 वर्षाच्या मुलीला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्या मॅडमला इतके पाय जड पडले, अख्खं शरीर दुखून राहिलं. म्हणजे कुठेतरी त्या मुलीची निगेटिव्ह एनर्जी त्या मॅडमला लागली ना, तीच. म्हणून कधीही घरात सोडायची नाही नकारात्मक ऊर्जा, ब्रह्मांडात सोडायची. आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो म्हणायची. तुम्ही, मी ऊर्जा आहे, शब्द आपले ऊर्जा आहे, कुठंही सोडायची नाही, रिस्क घ्यायची नाही. ऐसा भी होता है क्या घराच्या क्वेश्चन बाहेर मार्क जाऊन लावायचा असं नाही. खिडकीच्या बाहेर का मॅडम? नाही खिडकीच्या नाही, बाहेर जाऊन? फुंक मारायची तिथंच जागेवर बसून. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. अच्छा, पण घरात लोक राहतात तर मग काही होत नाही. आता ठीक आहे, रेकी लेवल वनचा रिझल्ट बी तेवढा येत नाही हो मॅडम. सेकंड लेवल जे चोकुरे असते ना, ते सिम्बॉल असते ना, त्या सिम्बॉलनी क्लीन करावं लागते. क्लीन क्लीन क्लीन, हे अफर्मेशन देऊन. असं आहे ते. ठीक आहे. आता मी इथून समोर सेकंड लेवलची माहिती देते, मग नंतरचा थोडा क्लास आहे एनर्जी बॉल कसे बनवायचे, तुमच्याच इच्छा ब्रह्मांडात सोडून कशा पूर्ण करायच्या, ते टेक्निक सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच एनर्जी बॉलनं तुम्ही माझ्या समोर आहे बसल्या. मग ऐसा भी होता है क्या क्वेश्चन मार्क लावायचा नाही. होते. तुम्ही जसा विचार क्रिएट कराल तसं होते. तुम्ही आज जरी 1 रुपया कमावत नसाल ना, तुम्ही इथं इंटेन्शन तर द्या, मी एवढे कमावते, ते तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचेल नाही, येईन बी. असे रस्ते खुलत जातात. पण तुम्हाला सांगा लागते पहिले स्वतःला, हो मी कमावते, मी कमावत नाहीये तरी सांगायचं मी कमावते. आणि त्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. ग्रॅटिट्यूड जिथं नाही तिथं रिझल्ट येत नाही. म्हणून सगळ्यात पहिले घरूनच सुरुवात करा धन्यवादची. आपल्या हजबंडसाठी, आपल्या 2 मुलांसाठी, डोक्यावर छत आहे त्याच्यासाठी, जो पैसा घरामध्ये येत आहे त्या पैशासाठी, त्या ईश्वर गुरुसाठी ज्यांना सगळ्यांना आपल्याला निरोगी स्वस्थ ठेवलेलं आहे. एकदाच्या आई वडिलांसाठी, त्यांच्यामुळे आपण जग बघितलेलं आहे. एकदा जर तुम्ही धन्यवाद म्हटलं यांना, तर तुम्हाला याच्यापेक्षा भरभरून तुम्हाला मिळतं. चला आता बघा, सेकंड लेवलची माहिती देते इथून. मी तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही ज्या कुठल्या इंटेन्शननी माझ्यासोबत जुळले आहे ना, ज्या कुठला प्रॉब्लेम घेऊन तुम्ही माझ्यासोबत जुळले आहे ना, त्या प्रॉब्लेम पर्यंत पोहोचण्याचं सोल्युशन माझ्याजवळ आहे. ठीक आहे. कसं पोहोचायचं मी सेकंड लेवलला सांगते, पण तिथपर्यंत तुम्ही कशा जाण आणि तुम्हाला कसं पोहोचायचं ते सोल्युशन माझ्याजवळ आहे. तुमच्याजवळ असलेली कुठलीही एक गोष्ट, जो ट्रिगर तुम्ही इथं बनवून ठेवलेला आहे, ती तुमची समस्या नाहीये.
फक्त माइंडमध्ये क्रिएट केलेला एक थॉट आहे तुमचा, पण आपण ऍक्सेप्ट करत नाही. तुमच्याच माइंडमध्ये तुम्ही इथे क्रिएट केलं, मला असं वाटते, मला तसं वाटते, मला असं झालं आणि तसं झालं. ती समस्या आहेच नाही, पण आपण तिला समस्येमध्ये बघतो. आता बघा, रेकी सोबत जुळून तुमचं ओव्हर थिंकिंग, चिंता, तुम्हाला झोप नसेल लागत तर झोपेची प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रेकीमध्ये हील करू शकतात. तुमची रिलेशनशिप, तुमचे फायनान्सचे प्रॉब्लेम सुद्धा हील होतात रेकीमध्ये. आपण ही काय, आपल्याला जर एक हेल्थचा प्रॉब्लेम झाला आपल्या घरी, तर आपण काय करतो? डॉक्टरने म्हटलं ऑपरेशन करायचं आहे, तर आपण मागं पुढे एवढाही विचार करणार नाही. पूर्ण पैसा गोळा करू, सगळं विकवाक करू ना, त्या व्यक्तीसाठी आपण पैसा लावतो ना मॅडम? अनम्यूट करा म्हणजे बरं वाटेल. शीला मॅडम, लावतो ना आपण, तेव्हा कधीच विचार करत नाही की प्रॉपर्टी विका लागली ना तरी विकू आपण, पण आपण त्या व्यक्तीला जीव वाचवण्यासाठी देऊन देऊ. आणि काय, ते एक व्यक्ती बिमार पडते ना, घरातले 5 जण त्या व्यक्तीच्या मागे परेशान होतात ना. एक व्यक्ती बिमार, 4 जण परेशान. पण तुम्ही रेकी शिकून त्याच व्यक्तीला हील करून विचार करा, त्या प्रॉब्लेम पासून वाचू शकता. एवढी पॉवर रेकीमध्ये आहे. कॅन्सर सारखे आजार ठीक झाले म्हटल्यावर आयुष्याच्या ज्या नॉर्मल गोष्टी आहे ना, छोट्या छोट्या ज्या घेऊन बसलोय ना आपण, त्या खूप छोट्या आहे ह्या रेकीसमोर. त्या तर आरामात हील होऊन जाते. आता ही आपली नॅचरल हिलिंग पॉवर आहे, तुमच्याच मध्ये आहे, कुठंच जायची गरज नाही. पण आपण आपल्या जो बिहेवियर पॅटर्न आपल्या लाईफमध्ये आपण केला आपल्यासोबत, त्यामुळे आपणच आपली एनर्जी ब्लॉक करून ठेवली. आता ब्लॉक करण्याच्या मागे एक गोष्ट राहते, आपले बॅड कर्मा जे आपण आपल्या हातामध्ये घेऊन येतो. बॅड कर्मावर विश्वास करता का? काही न करता जे वाटेला तुमच्या दुःख येऊन राहिलं ते आहे तुमचे कर्मा. म्हणजे कुठंतरी त्या व्यक्तीसोबत तुम्ही तो कांड करून आले, म्हणून तो व्यक्ती तुम्हाला समोर येऊन त्रास देतो. पण आपण ऍक्सेप्ट करतो का त्याला? तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही त्याच्यासाठी बी एक टेक्निक आहे, सगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या टेक्निक आणि लोकांना रिझल्ट पण आहे. धनश्री मॅडम, होपोनोपो प्रेयर केली आपण, कळलं त्याच्यामध्ये? हो मॅडम. कळलं होपोनोपो प्रेयर मध्ये अशा टेक्निक आहे. हो. होपोनोपो प्रेयर बेसिक मी याच्यामध्ये बी सांगते कसं करायचं, पण जो पूर्ण स्पेशल शिकायचं असेल ते वेगळं असते. आता आता एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला काही, कुणाला काही झालं, तर आपण सगळ्यात पहिले काय करू? आपल्याजवळ जर हिलिंग रेकी शिकलाय, घरी बसून जर हिलिंग केला, विचार करा, तिथं जर डॉक्टर 5 लाख रुपये खर्च सांगा ना, तुमच्या हिलिंगनं जर रिझल्ट आला आणि ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी घरी वापस आली, तर 5 लाख वाचले की नाही वाचले तुमचे? वाचन की नाही वाचन? आता त्याचं एक उदाहरण सांगते मी. एका मॅडमला हार्टचा प्रॉब्लेम झाला होता, हार्ट अटॅक आला. चांगल्या वयस्कर होत्या, 60-65च्या वय असेल. हार्ट अटॅक आला, आयसीयू मध्ये त्या मशिनरी पूर्ण इकडून तिकडून सगळं पॅक होऊन, सगळ्या त्या आयसीयू मध्ये त्या मशिनरी मध्ये होत्या त्या. आणि त्या मॅडमचं हिलिंग आलं माझ्याकडे. मी 2 दिवस हिलिंग केलं, कारण हिलिंग करता करता तुम्हाला व्हायब्रेशन येते. समोरचा व्यक्ती, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता ना, तेव्हा तुम्हाला ती एनर्जी कळते समोरच्याची. मला इतकं म्हणजे भारी भारी वाटत होतं ना, माझे हात शरीर इतकं जड होत होतं ना त्या मॅडमचं मला हे करायच्या वेळेस, कारण त्या वाचणार नव्हत्या. मला इंटेन्शन ते आलं होतं, तरी मी त्यांना 2 दिवस हिलिंग केलं. आता विचार कर, 2 दिवस हिलिंग केलं ना, 2 दिवस वाचले आणि तिसऱ्या दिवशी गेल्या. कारण मी सांगितलं हिलिंग करू शकत नाही, यांना करूनही फायदा नाही. तिसऱ्या दिवशी गेले त्या मॅडम. कळलं, हिलिंग मध्ये एवढी पॉवर आहे, जाणारा व्यक्ती बी थांबू शकते, एवढी पॉवर आहे रेकी हिलिंग मध्ये. फक्त तुमचा विश्वास. तुम्ही जर म्हटलं ऐसा भी होता है क्या, तर असं करून तुम्ही तुमची एनर्जी ब्लॉक होईल. 4 स्टेजचे कॅन्सर बरे झालेले आहे, तुम्हाला असे सबूत भेटून जाईल, अख्खे सबूत भेटेल युट्यूबवर तुम्हाला. 4 स्टेजचा कॅन्सर म्हणजे जाणारा व्यक्ती आज जिवंत आहे आणि समोरून येऊन प्रेझेंट होऊन तो त्याची भावना व्यक्त करते की रेकींच्या याने मला हा रिझल्ट आलेला आहे. म्हणून ऐसा भी होता है का जर तुम्ही प्रश्न लावाल, तर तुम्ही तुमची एनर्जी ब्लॉक कराल. मी अजून सांगते, ठीक आहे? हा एक कोर्स नाहीये, तर हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर या कोर्सने आरोग्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल, तुमचे नातेसंबंध हील होत असेल, तुमचे फायनान्सचे प्रॉब्लेम ठीक होत असेल, तर मग हा कोर्स तर नक्की विकत घ्यायला पाहिजे. कारण आपण एवढं साऱ्या गोष्टी डॉक्टर जवळ जाऊन विकत घेऊ शकतो का? शक्यच नाही. रिलेशनसाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागेल, डॉक्टर आरोग्यासाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागेल, आणि फायनान्ससाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागेल. पण हे सगळं एकाच ठिकाणी भेटून राहिलं तर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? एक मिनिट थांबते, मुलगी आवाज देते. ते फक्त म्हणायचं धन्यवाद ब्रह्मांडात ऊर्जा हे असते. भगवंता धन्यवाद. लवकर मग घर होऊ दे, लवकर लवकर पैसा येऊ दे, असं असते. चॉकलेट देवावर भरोसा ठेवा. ब्रह्मांड साड्या विकायला आल्या पाहिजे.
मम्मी खाली बरोबर चला त्या लोकांची काही काही नाही आपल्याला. मग आता बघा तुमच्या लाईफ मध्ये तुमचे फिजिकल पण प्रॉब्लेम आहे, तुमची मेंटली पण तुम्ही डिस्टर्ब आहे. मग आता तुम्ही तुमचं ट्रीटमेंट करायला कुठल्या कुठल्या ठिकाणी जा, पण हे सगळ्या याचं ट्रीटमेंट एकाच ठिकाणी होत असेल तर मग तुम्हाला रेकी शिकायला पाहिजे की नाही पाहिजे? एका घरामध्ये एक हिलर पाहिजे. मी खरंच सांगते तुम्हाला, जो एक जण रेकी शिकतो तो 5 जणांना हील करू शकते. 5 जणांचे प्रॉब्लेम तो एक व्यक्ती सॉल्व्ह करू शकते. धनश्री मॅडमला उदाहरण माहिती आहे. धनश्री मॅडम किती सारे स्टुडंट आहे? कोणाच्या तरी तोंडून असं ऐकलं का माझं नुकसान झालं रेकी शिकवत? नाही 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 मॅडम. सगळेजण मलाही सांगतात. विश्वास नव्हता पण आज तर झाला. सगळ्यांना म्हणजे काही ना सगळ्यांना म्हणजे त्यांच्या ज्या उद्देशाने जुळले ना तिथून बाहेर आले आणि सगळ्यांना काही ना काही अपेक्षापेक्षा जास्त रिझल्ट आलेला आहे. काहीच नाही द्यायचं इथं तुमचे 2 हात, काहीच नाही तुमचा विश्वास, ह्या 2च गोष्टीवर रेकी शिकायची आहे. ठीक आहे. माझी फी आहे 7,777. एकच वेळा फी घेते मी, लाईफ टाईम ऍक्सेस देते. तुम्ही कधीही बी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा क्लास जॉईन करा, मी फी घेणार नाही. एकच वेळा फी घेईन फक्त. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त हा रेकीचा चार्ज आहे. त्याच्यामध्ये मी 3 कोर्स माझ्याकडून फ्रीमध्ये शिकवते. 3 कोर्सचे मी पैसे घेत नाही, अदरवाईज त्याची फीज आहे 5-5 हजार. डाउजिंग माहितीये का तुम्हाला? पेंडुलम डाउजिंग, पेंडुलम डाउजिंग क्वेश्चन आन्सर काढते, तुमच्याच प्रश्नाची उत्तरं काढून देते. पेंडुलम डाउजिंग दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे. दुसरा क्रिस्टलचा कोर्स, तुम्हाला माहिती आहे किती ट्रेंडिंग मध्ये आहे क्रिस्टल. लोक अशीच नाही घालत, रिझल्ट आहे याचा तेव्हा घालतात. याचा सेपरेट कोर्स 5,555 रुपयाचा कोर्स आहे याचा. हा कोर्स मी फ्रीमध्ये शिकवते, याचा मी चार्ज करत नाही. मी को थोडासा वो डाउजिंग देना. आणि तिसरा कायनासोलॉजी. कायनासोलॉजी म्हणजे तुमच्या शरीराचा यूज करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं काढायची आहे. कायनासोलॉजी हे 3 कोर्स मी माझ्याकडून शिकवते, त्याची मी 1ही रुपया चार्ज करत नाही. कारण बघा आता तुम्ही म्हणाल हीच कशी देते, बाकीचे का नाही देत? सगळ्यांची देण्याची भावना नसते, मला आवडते द्यायला मी देते. कारण तो रूल आहे त्याचा, देता येत नाही तर घेता बी येत नाही. ठीक आहे, म्हणून देते मी. हा याचा कोर्स 1100 रुपयाचा कोर्स आहे याचा. तुम्ही प्रत्येकच प्रश्नाची उत्तरं, तुमचं वजन, तुमचा बीपी, तुमचा शुगर, कोणासोबत काय रिलेशन आहे, ऑल टोटल एनर्जी, चक्रा हील होते, औराची एनर्जी काढता येते, सगळं टोटल याच्यामध्ये काढता येते. हा 1100 रुपयाचा कोर्स आहे, हा फ्री मध्ये देत आहे. कळलं? फक्त रेकीचे 7,777 आहे. मग आजचा निर्णय तुम्ही हा माझ्यासाठी नाही तर फक्त तुम्ही तुमच्यासाठी घेणार आहे. ठीक आहे. एकच वेळा विचार करायचा आहे, इन्व्हेस्ट एकच वेळा करायचा आहे. विचार करून घ्या, जबरदस्ती काहीच नाही. मी कोणालाच फोर्स करत नाही. माझं काम आहे समोरच्याला सांगणं, मी सांगते, पण त्याला पटवून द्यायचं आहे. खरं या म्हणजे तुम्हाला कळणार नाही नेमकं होते काय, तर तोपर्यंत तुम्हाला कळेल का देवळात जाऊ नये तर देव दिसेल का? नक्कीच नाही दिसन ना. मग तसंच आता रेकी सोबत आला, सुरुवातीला नाही कळत, मग याच्यात तुम्ही काय करणार आहे काय नाही ते सगळं सांगायला लागेल ना. तुमच्यासाठी घेणारा हा निर्णय तुमचे 7,777 इन्व्हेस्टमेंट नाही तर तुमच्या लाईफमध्ये 100% पॉझिटिव्हिटी आणण्याचा हा एक ब्रह्मांडाने दिलेला चान्स आहे तुमच्यासाठी. एक प्रश्न विचारू का तुम्हाला आता सगळ्यांना? आजपर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी जगले, आज शेवटचं कधीतरी स्वतःसाठी हसले होते का? फक्त स्वतःसाठी सांगा, आठवा एक वेळ. कधीच नाही हसल्या. आपण हसतच नाही स्वतःसाठी, पण तुम्ही रेकीमध्ये हसायला शिका स्वतःसाठी. कसं जगाचं स्वतःसाठी, सेल्फ लव्ह कसं करायचं स्वतःसाठी, इथूनच शिकणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे जिथं सेल्फ लव्ह नाही आणि तो तिथून हटला तर त्याची जागा भरासाठी दुनिया बसली आहे. म्हणून सेल्फ लव्ह करायचं आहे. ठीक आहे. नेटवर्क गेलं का? अच्छा, पॉज झाला होता व्हिडिओ. तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवून एक वेळा विचारा स्वतःला, तुमच्या आतमध्ये दडलेले इमोशन, जोपर्यंत या इमोशनला तुम्ही वाट मोकळी करणार नाही ना तोपर्यंत तुम्ही हलके होणार नाही आतमधून. आता मेरे ही जिंदगी में गम आणि मी असणं आणि लोकांना दाखवणं की मी खूप खुश आहे, या 2 गोष्टीमध्ये खूप फरक आहे. आपण फक्त दाखवतो दुनियाला बघ मी किती खुश आहे, पण आतमधलं सफरिंग फक्त आपल्याला माहित असते कसं दडलंय आणि किती त्रास होऊन राहिला त्या सफरिंगचा. बरोबर की नाही? हो मॅडम. आणि सगळ्यांनाच आहे. तुम्ही मी सगळ्यांनाच असते आपापलं. मी इथं जरी बसले तर मला सफरिंग नाही असं नाही आहे मला, पण मी रेकीमध्ये आले ना तर मला त्याच्यावर सोल्युशन भेटलं म्हणून मी टेन्शन घेत नाही. दिसतही माझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसणार नाही.
कारण सोल्युशन कळलं ना आपल्याला, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायची, अजून आली ना पुन्हा प्रॉब्लेम, तिला सॉल्व्ह कसं करायचं, ही टेक्निकच याच्यामध्ये. म्हणून जो एकदा रेकी शिकतो त्याच्या चेहऱ्यावर हा दागिना असा येते ना, जादू सारखा देतो तो ईश्वर तथास्तु म्हणतो आपल्याला. ठीक आहे. आपल्याच आतमध्ये दडलेले जे इमोशन आहे ते वारंवार रिपीट झाल्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखा आजार होते. मग तुम्ही सांगा, टेन्शन मध्ये जगायचं आहे का एक वेळ रेकी शिकून त्या टेन्शन मधून कायमस्वरूपी बाहेर यायचं आहे? चॉईस आपली, जबरदस्ती नाही माझी, मी सांगत आहे फक्त. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम काय म्हणते. कदाचित काही लोकांच्या काही लोक जगामध्ये असे बी आहे आपल्यापेक्षा कमी, त्यांची इच्छा असेल कदाचित आपल्यासारखं जगण्याची. 2 डोळे बी आहे, नाक छान आहे, पोट आहे, डोळे आहे, कान आहे, केस व्यवस्थित आहे. खूप लोकांचं एवढं पण नाहीये. मग त्यांची इच्छा नसेल का यांच्यासारखं आपण जगावं म्हणून? पण तरी बी आपण काय घेऊन बसलो आहे, माझ्या जीवनात खूप दुःख आहे. कुठेतरी मनात साठलेलं आणि ते कधीतरी व्यक्त न झाल्यामुळे, व्यक्त न होणं हे खूप गरजेचं आहे. कारण माहितीये का, तुम्हाला ज्या भावना तुम्ही दडून ठेवता ना, हे सगळ्यांना दाखवता, हजबंडला, मुलांना, मी आहे ना, तू भिवू नको, मी आहे ना, हिंमत देता. पण तुम्हाला माहितीये तुमच्या आतमध्ये काय दडलेलं आहे, त्या गोष्टीचा तुम्हाला किती त्रास होऊन राहिला हे तुम्हालाच माहित असते. कारण सर्वांसाठी खंबीर दाखवायचं असते आणि आपल्यासाठी आपणच कुठेतरी डीप लेवलवर रडत असतो, एकटं बसतो तेव्हा. रियालिटी है ना, कुठं जायची गरज नाही. पण आय प्रॉमिस, या रेकी आणि माइंड पॉवरच्या अशा टेक्निक सोबत, हे एका जादू सोबत, पण ही एक जादू तर नाही, पण एक जादू जरी म्हटलं तरी चालते, तुम्हाला परत एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे. तुम्ही आनंदी असणार आहे. इथून पुढे तुमच्याच आनंदाची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणार आहे. ती जबाबदारी तुम्ही जे आज दुसऱ्याला वाटून दिलेली आहे ना, ती नंतर तुम्ही दुसऱ्यांना देणार नाही. आपण मैत्रीणमध्ये किट्टी पार्टी करतो, कितीतरी पैसे खर्च करतो. विचार करा, एकच वेळा एकदा पैसे करून आयुष्यभराचा आनंद विकत घेता येते. पण किट्टी पार्टीचा आनंद किती वेळ असतो? एका दिवसाचा. पण या रेकीचा आनंद आयुष्यभरासाठी आहे. मी खरं सांगते तुम्हाला, आयुष्यभरासाठी. कोणीही असं मागं वळून पाहणार नाही माझ्यासोबत काय झालं होतं. फक्त व्यक्ती समोर चालते रेकीसोबत जुळते तेव्हा. आपण आपल्याच रिलेशन मध्ये आजूबाजूनं जेव्हा लग्न असते ना, लग्न त्याचं आणि 10,000ची साडी आपली, कारण आपल्याला दाखवायचं आहे मैत्रिणीला, मै किसी से कम नाही वाला खेळ खूप चालते. 10,000ची साडी आपली, लग्न त्याचा. विचार करा, 10,000ची साडी किती वेळा घालतो आपण? 1 किंवा 2 वेळा, खूप झालं तर 2 वेळा. त्याच्यावर आपण तिसऱ्यांदा 10,000ची साडी घालत नाही. पण या 1 वेळा कोर्स विकत घेतल्यानं अख्खा आयुष्यात त्या तेवढ्या पैशाचे डबल मल्टिप्लाय करण्याची ताकद रेकीमध्ये आहे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा टेन्शन मध्ये असता, जेव्हा चिंता करता, त्या ओव्हर थिंकिंग मध्ये तुम्ही ओव्हर इटिंग करता. माहितीये, जेव्हा कधी बघा तुम्हाला ओव्हर थिंकिंग झाली ना, त्या दिवशी जेवणच करतो, अजून जातो, अजून खाऊन येतो थोडा वेळ. म्हणून तुम्हाला आज भूक का लागून राहिली, भुकीचं कारण ते नाही आहे, भुकीचं कारण आपलं मन आहे खरं म्हणजे. ठीक आहे. आज कदाचितच तुम्ही माझ्यासमोर असणं हे फक्त योगायोग नाहीये. ग्रुपमध्ये भरपूर लोक आहे, एवढेच लोक का जॉईन? कुणीही कुणासोबत सहज जुळत नाही. कारण त्या ब्रह्मांडाला, त्या तुमच्या ईश्वर गुरुला वाटतं की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं व्हावं. आणि ही संधी तुमच्यासाठी आज तुम्ही नाही तर त्या ईश्वराने तुमच्यासाठी ही संधी घेऊन आलेली आहे. म्हणून याला एक कोर्स म्हणून बिलकुलही बघायचं नाही. हा कोर्स कमी आणि तुमचं जीवन बदलण्याची जास्त टेक्निक आहे. नॅचरल थेरपी कुठेही कोणी काला जादू करते जरी म्हटलं ना तुम्हाला, सांग ना बाबा कशाने करतं, माझेच तर हात आहे तिथं उत्तर सुद्धा देता येते. लोक आहे, समाज आहे आपला, प्रश्न करणार आहे, उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आज जे सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं भविष्य घडवणार आहे. आता आज जसं जगत आहे तसंच उद्याही जगत असन तर एकी करायची नाही. पण जर तुम्हाला वाटते खरंच माझ्यासोबत माझे मुलं, माझे हसबंड, हे सगळ्यांचं जीवन बदललं पाहिजे येणाऱ्या उद्याची सकाळ, तर रेकी नक्की शिका. रेकीला मागता थकान, देता थकत नाही. त्या रेकीला मागायचं आहे तुम्हाला, मला पैसा दे, माझे नातेसंबंध चांगले कर, माझ्या शरीरात आरोग्य दे. त्या रेकीला मागायचं आहे तुम्हाला. आपला अधिकार आहे त्या रेकीवर आणि ती रेकी देते तुम्हाला. ठीक आहे.
कोणातरीसाठी आपण खूप खोटं खोटं हसतो, पण एक श्वास इथून पुढे प्रत्येक श्वास हा आता आपण आपल्यासाठी जगणार आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही स्वतःसोबत आनंदी राहायला शिकणार आहे या रेकी सोबत. मी तुम्हाला प्रॉमिस करते इथून पुढे जीवन बदलणार आहे तुमचं आणि तुम्ही पॉझिटिव्हिटीची नवीन वाट तुम्हाला मिळणार आहे. इथून पुढे तुम्ही माझा हात पकडणार आहे आणि ज्या कुठल्या उद्देशाने तुम्ही माझ्यासोबत जुळाल त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करणार आहे. आता समोर तुमची इच्छा डिटेलमध्ये माहिती ग्रुपवर येईल. ज्यांना ऍडमिशन करायचं आहे त्यांचं सोमवारपासून क्लास चालू होईल रेकी लेवल 2 चा. ठीक आहे. आता कोणाला फुल पेमेंट नाही देता येत तर 2 डिवाइड करून पेमेंट घेते. आता फिमेल आहे मला समजते फिमेलची कंडिशन. 2 याच्यात डिवाइड करून घेते पण एनर्जी एक्सचेंज पहिले द्यावं लागते. कारण मी सांगितलं रेकीचा ऊर्जाचा खेळ आहे. ज्या उद्देशाने तुम्ही अशी ऊर्जा द्याल ना त्या उद्देशाने ते कार्य करते. आता मी सुरुवातीला जेव्हा रेकीमध्ये आली ना थोडं मला जास्त दयाभाव आहे. मग 2 लेडीजला मी उधारीमध्ये शिकवलं. आता मला काय माहिती किराणा दुकान उधारीमध्ये शिकवलं. मी खरंच सांगते माझे जो उधारीवाले चालले सगळे उधारीवाले. मग मी त्यांना म्हटलं बघा मला पैसे द्या कारण माझी एनर्जी तशी बनत आहे आणि मला तशी एनर्जी बनवायची नव्हती माझी. मग त्यांनी मग ते जे रुटीन चालू झालं ना ते कंटिन्यू सुरू आहे आता. ठीक आहे. आता ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तो मला मी तुम्हाला टाकते तुमचे नंबर. काही मला पर्सनल काढता येत नाही. मला मेसेज किती करजा. days आहे मॅम? 7,777 फक्त नाही रेकीची फी. डेज. पूर्ण रेकी जाते मॅडम 20-21 दिवस. दोन कोर्स आहे ना हे तर एक्स्ट्रा जाते त्याच्यामध्ये. अच्छा 21 days. जास्त पकडून घ्या 1-2 दिवस मागं. पूर्ण शिकवते मी पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये शिकवते मी आणि 1 दिवस प्रश्न उत्तर प्रॅक्टिकल करून घेते. हिलिंग कशी करा. ऍक्च्युली ते शिकवत नाही तेवढं शिकून देतात ना सोडून देतात पण मी करून घेते माझ्या स्टुडंटकडून. ठीक आहे. आता मी इथं तुम्हाला 1-2 पॉईंट शिकवते. बाकी जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेईन त्यांना पीडीएफ देईन आणि त्यांना मी समोरचे जे राहिलेला पार्ट आहे तो पण समोर शिकवेन. कारण आता खूप वेळ झाला. मी 1 वाजतापासून कंटिन्यू माझे क्लास चालू आहे 4 वाजेपर्यंत. थोडं शिकवते मी तुम्हाला 2 मिनिटाचं. एनर्जी बॉल कसे बनवायचे. एक एनर्जी बॉल बनवायला शिकवते. बाकीचे एनर्जी बॉल मी जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेईन त्यांना शिकवेन. अजून जिबू सिम्बॉल आहे जिबू सिम्बॉल पण शिकवेल. एक फक्त मनी रेकीचं हे देऊन देते मी तुम्हाला मनी मंत्र काउंट COUNT काउंट. हा जर 108 वेळा काउंट केला तर तुमची एनर्जी वाढेल. एनर्जी वाढली म्हणजे पैसा बी वाढेल. COUNT काउंट. आणि दुसरी टेक्निक सांगते आपलेच पैसे आपल्यापर्यंत परत कसे आणायचे. आपण साडी घ्यायला जातो. साडी घ्यायचा आनंद भरभरून आणि पैसे द्यायच्या वेळेस मन दुखते त्या काउंटरपाशी. दुखते ना. एवढे गेले पण साडी तर आवडली ना आपल्याला. ते कोणाला सांगू आपण. साडी पाहिजे आणि त्या काउंटरवाल्यातले पैसे बी नाही गेले पाहिजे असं वाटतं आतमधून. असं मला तर तसंच वाटायचं. मी कशाला खोटं बोलू. मीच तुमच्याच मधली एक. मग साडी घ्यायची. साडी मला खूप आवडते म्हणजे मी साड्या घालत नाही सहसा आणि घ्यायचं असलं तर 10,000च्या खाली मी साडी घेणार नाही. साडी घ्यायची इतके सारे पैसे चालले ना मग मन दुखून राहिला. अरे तर त्या ब्रह्मांडाला मी सांगून राहिली होती की माझ्या पैशाची कमी आहे आणि तुम्हाला अजून तर जास्त म्हणून राहिला आणि मग माझे पुन्हा ब्लॉकेजेस वाढत आहे पैशाचे. आता तसं नाही करायचं. आता कुणालाही 1 रुपया जरी दिला ना ठीक आहे इंटेन्शन द्यायचं. हा पैसा या व्यक्तीच्या जीवनात जावं. या व्यक्तीच्या जीवनात आनंद समृद्धीच्या ऊर्जा आणव आणि हेच पैसे माझ्या जीवनात मल्टिपल होऊन वापस येऊ. आय एम वेटिंग फॉर यू. आय लव्ह यू मनी. आय लव्ह यू मनी. थँक्यू थँक्यू थँक्यू. असं म्हटल्यावर पैसा येणार नाही का. बरं येणार नाही जाऊ द्या. एनर्जी कशी होईल आपली ब्लॉक होईल की स्ट्रॉंग होईल सांगा. स्ट्रॉंग होईल ना एनर्जी. स्ट्रॉंग होईल ना. मग असं अफर्मेशन द्यायचं. आता आजपासून कुणालाही भाजीवाल्याला सुद्धा जरी 1 रुपया दिला तरी असंच अफर्मेशन द्या. मी रेकीमध्ये याच्या पहिले 3 वर्ष पहिले मला माहित नव्हतं या गोष्टी. पण मी जे रेकीमध्ये आली तेव्हा मला कळलं आणि मी खरंच ते करत आहे ना. माझ्या जीवनात येत पण आहे पैसा. ठीक आहे. तुम्ही पण करा. चला एक एनर्जी बॉल बनवणं शिकवते. बाकीचं सेकंड लेवल जो येईल त्यांना सांगेल. मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. समस्त गुरुजन माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे. बघा एक एनर्जीचा बॉल बनवायचा असा. हळू करा हळू करा. फक्त एनर्जी फील करायची आहेत. एक मॅग्नेटिक खिचाव होते. ज्याचा शक्तिपात झाला त्यांना चांगला होतो. ज्यांचा नाही झाला त्यांना तेवढा नाही होत. हात हमेशा कपशेप मध्ये ठेवायचा आहे. बघा थांबवा. हात स्टॉप करा. आता बघा काहीतरी तुम्हाला सेन्सेशन होत असेल हातामध्ये. कुणाला मुंग्या चालल्यासारखं होतं. कुणाला भारी भारी. कुणाला गरम. कुणाला थंड. होत आहे का कुणाला काही. होत आहे का काही.
हो थंड वाटत आहे मॅडम. थंड वाटत. सगळ्याचं सेन्सेशन आपापल्या बॉडीनुसार असतं. आता या एनर्जीला थोडं खाली वर करा, ह्या एनर्जी बॉलला. वाटते का काहीतरी एनर्जी फील करायची? हातामध्ये आलेली ती एनर्जी फील करायची आहे आपल्याला. वाटतो का काही? हळूच करा, म्हणजे फील करा तिला, फील करा. करण्यापेक्षा तिला फील करायचंय. हातामध्ये काहीतरी असं बॉल सारखं वाटत आहे ना शीला मॅडम? हा चला, या बॉलमध्ये आपण पहिले आपल्यासाठी अफर्मेशन देऊ, ठीक आहे? अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य रेखीची ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल, तुम्ही तुमचं नाव घ्या. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. हे ईश्वराचा आई हो, ईश्वराचा आई हो, ईश्वराचा आई हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. या ऊर्जांना बघा पकडायचंय हळूच हातामध्ये आणि तुमच्या क्राऊन चक्रावर ग्रहण करायचे. चला डोळे बंद. या दिव्य ऊर्जा तुमच्या 7 चक्र, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये ग्रहण करायचे आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या 7 चक्रा, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये ग्रहण करायची आहे. ही दिव्य ऊर्जा तुमचे 7 चक्रा, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये ग्रहण करायची. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ईश्वराचा आई हो, ईश्वराचा आई हो, ईश्वराचा आई हो. थँक्यू करायचं या ऊर्जांना. ईश्वर गुरूंना थँक्यू, त्या दिव्य रेखी शक्तींना थँक्यू, 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 थँक्यू सो मच. बघा, अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या स्वतःला जर अफर्मेशन दिले तर सांगा तुम्हाला तुमचं नुकसान होईल की फायदा होईल? हा झाला स्वतःसाठी. आता एक फॅमिलीसाठी. बाकी अजून आहे, मी एवढं सांगणार नाही, एवढं नंतर सांगेन. आता एक स्वतःसाठी बनवा, सॉरी फॅमिलीसाठी बनवू आपण एक. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य रेखीची ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातनं वाहत येणारी दिव्य रेखीची ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जानी चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ऊर्जानी चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने चार्ज झालेला आहे. हा ऊर्जांचा बॉल, तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांचे नाव घ्या. माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांना सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांना सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहन यांना सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. हळूच पकडायचा या ऊर्जांना, फूंक मारायचे. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई और ये ऊर्जा सभी उन लोगों तक पहुंच गई. ये ऊर्जा उन सभी लोगों तक पहुंच गई. पाहून घ्या, ब्रह्मांडाच्या थ्रू ऊर्जा कट 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 डिलीट करणं विसरायचं नाही. कारण आपण दुसऱ्याच्या एनर्जी सोबत कनेक्ट होतो. आपले हजबंड जरी असले, मुलं जरी असले तरी त्यांचे कर्मा वेगळे आहे, ठीक आहे? म्हणून कनेक्ट व्हायचं नाही, त्रास होतो आपल्याला त्यांच्या कर्माचा. आता ब्रह्मांडाचा एवढी ताकद आहे ना, तो तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचू शकते. तर तुम्ही दिलेलं अफर्मेशन तुमच्या घरच्यांपर्यंत पोहोचवलं नाही का? एवढी ताकद आहे ब्रह्मांडामध्ये. आता इथं मी क्लास स्टॉप करते, ठीक आहे? काही प्रश्न असन, आजचा क्लास इथे संपला.
थोडं आहे. पुन्हा शिकायचं असेल तर रिपीट बॅच मध्ये रिपीट कर्जा मी 5 दिवसाचं करून देईन. उद्याचा क्लास मी यासाठी नाही घेत आहे, माझ्या मुलीचा बर्थडे आहे आणि शनिवार रविवार मी क्लास घेत नाही. ठीक आहे. याच्यात थोडंसं अजून 1-2 शिकवायचं होतं, पण आता ते मी यावेळेस या बॅचला नाही शिकू शकत. कोणी सेकंड लेवलला येईल तर त्यांचं करून देईन रिपीट. अदरवाईज ज्यांना रिपीट करायचं आहे 1 क्लासमध्ये ते रिपीट करतात. आता काही प्रश्न असेल तर विचारा. काही प्रश्न असेल तर विचारा. मॅम सोमवारपासून मग कोणत्या क्लासमध्ये बसायचं? 2 की 4? ऍडमिशन करा तर सेकंड लेवलचं मॅडम. हे म्हणजे रेकी 1 झालं. हा, रेकी 1 झाला. आता जो ऍडमिशन घेईन तो सेकंड लेवल मास्टर लेवलचे क्लासेस घेतो. अच्छा, म्हणजे हे 10% झालं. आता 40% आणि 100%. हा, पण त्यासाठी ऍडमिशन करावं लागते. हो, ऍडमिशन विचारते मी घरी, मग तसं करते मेसेज. हो हो, चालते ना. मग हाफ पेमेंट म्हणजे किती तरी 777 7,000 मधनं किती हाफ द्यायचे मग? तसं नाही म्हणत आहे मी. माझं म्हणणं आहे की एकाने द्यायला तेवढी अखरते ना, तर तुम्ही 2 करून हो, द्या असं म्हणायचं होतं. ठीक आहे. तरी अर्धे म्हणजे किती द्यावं लागेल? आता अर्धे बघा तुम्ही किती देतात ते त्याच्यामध्ये. अच्छा, हाफ हाफ करा आता त्यालाच. ठीक आहे ना मॅडम. मग 15 दिवसाचा? 15 नाही, पूर्ण जो सेकंड लेवल आणि मास्टर लेवल पकडून आपलं 21-22 दिवसाचा कोर्स होते. म्हणजे पूर्ण पकडून 1 महिना आणि पकडा मधात आपला. समजा म्हणजे काही दवाखान्यात वगैरे जायचं राहिलं कुठे बाहेर, तर मग ते रिपीट होते की काय मग? रेकॉर्डिंग असते आणि नेक्स्ट बॅच असते ना, ते जॉईन करायची. लाईफ टाईम अच्छा, ऍक्सेस आहे. फी एकच लाईफ द्या. टाईम आहे ना? हो, फी एकच बरोबर. वेळ द्यायची. क्लास तुम्ही कधी पण करा. नाही कधी समजलं मग तर ते मला फोन प्रॅक्टिस करून. करावं लागते. हा, हा, हा. थोडं तर करायला लागेल ना काही दिवस आपल्याला. आणि चेंज त्याचा करायचं रिझल्ट आहे 3 तर महिन्यांनी, हो 3 महिन्यांनी येतो ना? 3 महिने देऊन द्यायचे. बघा 3 महिने कधीही दिलेले बरे. ठीक आहे ना मॅडम. 3 महिन्यानंतर कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट येतो ना. हो, बरोबर. चल, ठीक आहे. थँक्यू सो मच सर्वांचं. थँक्यू मॅडम. तुमचं पण थँक्यू. काय काही विचारत आहे? नाही, तुमचं पण थँक्यू म्हटलं खूप. अच्छा, थँक्यू. चला, थँक्यू.